वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात तो गोलंदाज मनोहर मडवी. सलामी जोडी आपण पाहतो. एका बाजूला फलंदाज दिलीप, नॉनस्ट्राईकसाठी शैलेश. लेफ्ट अँड राईट अशी जोडी आपण मैदानामधून पाहतोय. डावपुरा फलंदाज दिलीप, नॉनस्ट्राईकसाठी आपण पाहतोय शैलेश. एक दोन दिग्गज संघामधून अतिशय अतितटीचा सामना प्रेक्षक निश्चितच पाहायला मिळेल. याचं कारण देखील पाहतो की दोन्ही संघात आपण जर विचार केला, दोन्ही संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि खास करून क्षेत्ररक्षणासाठी दोन्ही संघ ओळखले जातात. तर पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आणि पहिला चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला जातोय. आउटफील्ड मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण संदीप याच्या माध्यमातून मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाज दिलीप याला. आणि या 2 धावांनी दिलीप स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट हँडचा मारा करतो गोलंदाज मनोहर मडवी. आता मात्र अतिशय चांगला चेंडू होता. फुल्यांचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज दिलीप याला चेंडू शॉर्ट फाईनला जातो. एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते. एक धावणे संघात धावसंख्या 3 वर पोहोचते. वीर तानाजी दापोड संघाचा कॅप्टन आपण देखील कुठे जाऊ नका. वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन तुम्हाला देखील विनंती, आपण कुठे जाऊ नका. अक्रॉस लाईन थोडंसं आडवे बॅटने चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीपला येतोय. चांगलं क्षेत्र निपिल म्हणून मात्र मिळते फक्त 1 धाव. या 1 धावीने मला वाटतं शैलेश देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती 4. षटक क्रमांक पहिलं प्रगती धावसंख्येत बिनबाद 4. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय जर्मन गोवे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्जतो मार्ग 55 क्रॉस करतो. लेफ्ट नोटचा मारा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी डावकर फलंदाज दिलीप याला. आता मात्र अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती फलंदाज दिलीप याला. 22चा इशारा तो पंचांचा. 1 धावेचा निर्वळ धावसंख्या पुढे सकते 5. बिनबाद 5. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग 55 क्रॉस करतो. लेफ्ट हँडचा मारा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती शैलेश. बघा लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन केल्याने थोडंसं वारंवार क्षेत्रक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. गोलंदाज सज्ज होतोय मनोहर. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उसी चेंडूची फेक झाली. फलंदाज थोडासा स्टेप आउट निश्चित झाला होता. मात्र चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन फलंदाज रीड करता आली नव्हती. मिडल बॅट चेंडू त्याला घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 5. षटक क्रमांक पहिला निश्चितच संघ नायकाने विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून मनोहर मडवी देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे आणि सध्या अतिशय चांगली गोलंदाजी. या ठिकाणी मात्र हलक्यात बॅटे फक्त चेंडूला थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. संघाचा वाईस कॅप्टन मनोहर मडवी कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिले. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा. थोडीशी संत सुरुवात आहे, काही हरकत नाही. ॲडव्हान्टेज ऑप्शन देखील आपण पाहतोय कारण या ठिकाणी कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील बाद नाहीये. जरी धावा कमी असल्या तरी मात्र एक ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय की जर्मन गोवे संघाचा फलंदाज कुठल्या प्रकारचा बाद नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज अरविंद पाटील हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे.
षटक क्रमांक पहिला संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी सुरुवात आपण पाहतोय. जनमन गोवे संघाची दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांगितलं दुसरं गोलंदाज अरविंद पाटील. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. डावखुरा फलंदाज दिलीप याला नॉनस्ट्राईकसाठी शैलेश. पहिला चेंडू पेस करतोय अरविंद याचा दिलीप या ठिकाणी ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू डीप मिड विकेटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित आपण पाहिलं होतं. बॅकिंग उत्तम पाहिली होती. संदीप पाटील याच्या माध्यमातून चांगलं बॅकिंग झालं होतं. मात्र 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. दिलीप याच्या बॅटमधून मिळतील 2 धावा. 2 धावांची संख्या धावसंख्या 9 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरा पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अरविंद. अरविंद टू दिलीप. आता अतिशय चांगला चेंडू होता. एक दूरवरून खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूचा तो शॉट फाईनला. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. पुन्हा एकदा दिलीप याला एक धावणी संख्या धावसंख्या पोहोचते 10 या धावसंख्येवर. दुहेरी अंकामध्ये प्रवेश होत आहे जनमन गोवे संघाचा. अगेन्स्ट गोलंदाज अरविंद. बिनबाद 10 अशी सुरुवात आहे. षटक क्रमांक दुसरा. आता स्ट्राईक रोटेट करतो शैलेश. या ठिकाणी फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील अतिशय चांगला आहे. निश्चितच बीट करतो क्षेत्ररक्षक सुनील याला चेंडू. स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय चांगला फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिले. शैलेशच्या बॅटमधून फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला होता. एका टप्प्याने मात्र चेंडू देखील क्षेत्ररक्षक सुनीलला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती बिनबाद 14. आता मात्र पुन्हा एकदा शैलेशच्या बॅट मधून मोठा फटका. बघू चेंडू एक्झिट कुठला ट्रॅव्हल होतोय. पंचाने देखील या ठिकाणी नो बॉलचा इशारा केलेला आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकीची आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकीची आहे. अनुषंगाने कुठेतरी नो बॉलचा इशारा देखील पंचांकडे दिला जातोय. हा चेंडू देखील कुठे ट्रॅव्हल झालाय. 6 धावा. अतिशय दमदार फटका. उत्कृष्ट फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका. काय कमालीचा फटका आपण पाहिला होता. बिग ब्लास्ट पाहिलं होतं. फलंदाज शैलेशच्या बॅटमधून चेंडू जातो आउट ऑफ पार्क. 7 धावेसाठी हा फटका आपण पाहिला होता. 6+1 अशा एकंदरीत 7 धावा आपण गृहीत धरूया. 7 धावांची संख्या धावसंख्या देखील 7 धावा पुढे सरकते ती 21-21. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अरविंद. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. निश्चितच बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोच्या चेंडूला कलेक्ट केलं जातं. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आहे. प्रयत्नामधून मात्र फलंदाज शैलेश याला मैदान सोडावं लागेल. धावची सुरुवात फलंदाज बाद होतोय शैलेश. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी सध्या जनमन गोवे संघाचे आधारस्तंभ सुनीलजी भगत यांनी देखील ऑल दी बेस्ट केलेले. सध्या आउट ऑफ टूर आहेत. एकविरा टूरला आहेत. तेथून त्यांनी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं. खास करून आपल्या संघाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. सध्या तरी सुनील भगत तुमचा संघ ऑल इन वेल आहे. चांगल्या सुस्थितीमध्ये. ऑर्गनाइज कमिटी आणि खास आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. त्याचबरोबर अमर कासने संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि कॅप्टन कुल कॅप्टन नाना गोंदली यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. चार झाले. 2 चेंडूचा मला वाटतं खेळ बाकी असावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक दुसरा आपण आता अरविंद याच्या माध्यमातून
अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज दिलीप याला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 21 आहे. या ठिकाणी फलंदाज सफल झाला होता. पुन्हा एकदा अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता, मात्र चेंडू पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहिली. चेंडू बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट चेंडू जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण अरविंद याची देखील पाहिली. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 21. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला, 12 चेंडू 21 उपलब्ध झालेले आहेत. अजूनही उर्वरित 12 चेंडू मधून बघा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. उमेश पाटील यांच्या नेतृत्वात तालुका क्रिकेटमधून सध्या अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो श्री बेताल कोपर संघाची. व्हाईस कॅप्टन मनोहर मडवी, कॅप्टन उमेश पाटील यांच्या माध्यमातून खरोखरचा हा संघ तरी सध्या तालुका क्रिकेटमध्ये अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी करतोय. कित्येक स्पर्धांमधून या संघाला आपण पाहिलं होतं बलाढ्य संघाला पराभूत करण्याची किमया देखील या संघामध्ये. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज संदीप. संदीप हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू पेस करताना आपण फलंदाज बंडू याला पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर संदीप. पहिला चेंडू पेस करताना ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज बंडू याला बघा फटका मारायचा असेल तर चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता फार गरजेचं असतं. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. बंडू याचा चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी गोलंदाज थोडासा आपल्या चातुर्याचा उपयोग करताना सँडी मंकी विकेट प्राप्त करण्याचा मनसोबा निश्चित त्याचा आपण पाहिला होता, सफल झाला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सँडी चेंज ऑफ पेस. या ठिकाणी मात्र एक मोठा फटका डाऊन द ग्राउंड शॉट आपण निश्चित पाहिला होता. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर मनोहर मडवीच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. हे एक धावेने मला वाटतं बंडू देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती 22. षटक क्रमांक 3. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. क्रिकेट फेस्टिवल 2022 कमालीचं आयोजन आपण पाहतो. सरपंच उपसरपंच चषक विद्यमान सरपंच आदरणीय रमेश दादा पाटील यांच्या नावाने या चषकाचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहतोय. कोपरगावचे विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. एक कमालीचं आयोजन आहे. संदीप मार्गस्थ 55 तर रॅटम ओरचा मारा. या ठिकाणी मात्र पुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू शॉर्ट सेलिमी डाऊनला जात. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. षटक क्रमांक 3 अतिशय चांगली उत्कृष्ट गोलंदाजी सध्या आपण पाहतो. 3 चेंडूवर फक्त 2 धावा. अजून उर्वरित तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदीप मार्ग 55 क्रॉस करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात विस्फोटचा फलंदाज बंडू. या ठिकाणी बंडू याच्या बॅट मधून ऑन साइडचा फटका आपण पाहतोय. पहिल्या दुसऱ्या टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं जाता. थोडस मिसफील्ड झालं होतं, मात्र बॅकिंग उत्तम पाहिली सुनीलच्या माध्यमातून. 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 25-25. लॉस ऑफ 1 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभी संघ धावसंख्या ती आता मात्र अतिशय चांगला चेंडू फुल लेनचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. चेंडूला ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज
बंडू याचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. बघा फटका मारायचा चेंडूची लाईन च्या मिनिटमध्ये फार गरजेचं असतं. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण बंडू याचा पाहिला होता. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, बिग ब्लास्ट, कमालीचा फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका, ताकदीचा अतिशय चांगला वापर आपण पाहिला होता. टायमिंग अचूक होता. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. तर आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर एक नयनरम्य दृश्य आमच्या बघा रमेश नाकवा यांची होडी मला वाटतं दर्यामधून सर जाताना आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर सागरी किनाराने या सागरामधून कोळ्यांची बोट मला वाटतं रमेश नाकवा यांची ती बोट आहे. षटक क्रमांक तिसरं संपतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. सेकरच्या माध्यमातून आपण 4थं षटक पाहतोय. कमालीचा चेंडू त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं होतं. परिमळ बीट होताना फलंदाज दिलीप. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सेकर राटम राऊंडचा मारा. या ठिकाणी फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. अतिशय चांगला फटका देखील त्याच्या बॅटमधून पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय वाडिश लॉंगॉन सीमाच्या बाहेर जा चौकार. या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय सध्या आउट ऑफ टूर आहेत एकविरा. अतिशय चांगला फटका बॅट मधून अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू सुंदर असा वाडिश लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणार. पुन्हा एकदा दमदार चौकार येतोय. सलग 2 चेंडू मधून 2 चौकार दिलीप याच्या बॅट मधून आणि चौकार संघ धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 39. एक कमी 40. हॉप अलीवर चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिडवरून लॉंग ऑफ सीमेच्या पार करणारा चौकार आला. कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला होता.
दिलीपच्या बॅटपासून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा गोलंदाज सहकार. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला, दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. पडल्यानंतर थोडासा चपकन निघून गेला चेंडू एसटी रक्षक त्याच्या हातात. एसटी रक्षक रोहित अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. दोन धावा सहजगत्या कंप्लीट झालेली आहेत आणि धावसंख्या होती ती 41. 41 धावसंख्या 41. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. मला शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू देखील मला वाटतं शेष आहे आणि बघूया शेवटच्या चेंडूवर गोलंदाज कशा प्रकारचा प्रहार करतोय. एकेरी दुरी चौकार षटकार की गोलंदाज विकेट प्राप्त करतोय. सेकर आता मात्र अतिशय खराब चेंडू, थोडासा आपट्याकडे चेंडू होता आणि कमालीचा फटका देखील आपण फलंदाज दिलीपच्या बॅट मधून पाहिला. चेंडूला सुंदरसं हुक केलं होतं आणि चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार आहे का षटकार आहे बघा. अगदी चेंडू कुठे लँड झाला. चौकार आहे. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार आहे. तो अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका, हुकचा फटका आपण पाहिला होता दिलीपच्या बॅट मधून. थोडासा आपट्याकडे पद्धती चेंडू होता. शॉर्ट पेस डिलिव्हरी होती आणि कमालीचा फटका देखील दिलीपच्या बॅट मधून आपण पाहिला. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण दिलीपच्या बॅट मधून पाहिला. चौकार संख्या धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते धावसंख्या होती ती 45 आणि आता मित्र विजयाचं लक्ष असेल श्री वेताल कोपर संघासाठी 46 धावांचं. 5-10 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा, त्यानंतर लगेच जर्मन गोवे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 5 ते 10 मिनिटात आपण रेस्ट घ्यायचंय.
तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. लक्ष 46 धावांचं आहे. प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर 11.50च्या सरासरीने धाबा कुठून काढाव्या लागतील विजयासाठी. श्री वेताल कोपर ह्या संघाला निश्चितच आपण पाहतोय. सलामीवीर खेळपट्टीवर उमेश आणि किशोर ही जोडी. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज उल्हास. आपण जी स्पर्धा पाहतात ते एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. कोपर गावाची श्री वेताल कोपर 40+ आयोजित सरपंच व उपसरपंच चषक 2022. पुन्हा एकदा मी दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. षटकातील पहिला चेंडू चांगला फटका आहे. बघूया चेंडू चालले लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत तिथे. फलंदाज उमेश याने खातं खोलतोय. वैयक्तिक संघाचं खातं खोलतोय. धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. 2 मातब्बर संघांमधील हा सामना श्री वेताल कोपर आणि जय हनुमान गोवे. पुन्हा एकदा उल्हास सज्ज होते. बॉलिंग मार्कवर डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढे येऊन अलॉंग दी कार्पेट खेळलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. शॉर्ट मिड ऑफला जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं होतं. पण तितक्या चपलाईने आणि सफाईने ही 1 धाव पूर्ण केलेली आहे. उमेश याने पोचतोय वैयक्तिक 3 धावांवर आणि धावसंख्या वाढते धावफलकावर 3. पुन्हा एकदा उल्हास सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. आता मात्र अँगल चेंज केलेला आहे कारण पाहतो आपण डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे. डावखुरा फलंदाज किशोर सामना करण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज सज्ज होताना बॉलिंग मार्कवर उल्हास. झेंडू मात्र चांगला फटका आहे. बघूया चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. पण क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. सीमारेषेवर बघितलं आपण फिल्डर झेपावला होता. 2 धावा निशी किशोर खातं खोलतोय आणि धावसंख्या वाढते धावफलकावर 5. पुन्हा एकदा उल्हास डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. पुढे येऊन स्टेप आडून खेळलेला चांगला फटका आहे. पण जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. ओव्हर थ्रो झालेला आहे. हा ना होताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेताना तिथे फिल्डरवर दबाव आणला होता. ओव्हर थ्रो झाला. धावसंख्या वाढते धावफलकावर 7. किशोर याने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. खेळते व्यक्ती 4 धावांवर. तर उमेश याने देखील 2 चेंडू फेस केलेले आहेत. खेळतोय वैयक्तिक 3 धावांवर. चेंडू मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. चेंडू अंगावर आदळला आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाय. या अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते धावफलकावर 8. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. आवश्यक धावगती. उल्हास लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र बघूया इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. जबरदस्त फटका.
कॉपी बुक स्टाईल न कलात्मक पद्धतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. एक चांगली दमदार सुरुवात आहे. नेट टू नेट फाईट, टीट फॉर टॅट जसंच तसं उत्तर देताना पाहतोय श्री वेताल कोपर या संघाला. उमेश याच्या बॅट मधून दणदणी चौकाराला वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. ते वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळताना पाहतोय किशोर याला. सुरुवात चांगली झालेली आहे. निश्चितच जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा शेवट देखील गोड होत असतो. आता मात्र बघूया 12 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. अजून विजयासाठी तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे. टेलिव्हिजन सेटवर पाहू शकता डीजे जॅक प्रोफेशनल साऊंड सिस्टीम द लाइट्स अँड लाईव्ह इव्हेंट्स. डीजे जॅक. दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज श्याम जगताप त्याच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू सोपवलेला आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता विजयासाठी. हवा अतिशय वेगाने वाहताना जसजसं दुपारचं सत्र होत जाते तसतसे हवेचा वेग अतिशय वेगाने हवा वाहताना पाहतो आपण. बाजूलाच उल्हास नदी आहे. मैदानाच्या बाजूलाच पाहतोय ग्रीन गार्डन, हिरवीगार झाडं देखील आहेत आणि नवसाला पावणार प्रसिद्ध मंदिर देखील आहे हनुमंतरायाचं. काल्हेर गावची ग्रामदैवत नवसाला पावणार हे दैवत हनुमान जयंतीच्या दिवशी मोठी जत्रा भरत असते काल्हेर गावामध्ये. भाविक देखील मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने दर्शन घेण्यासाठी ते येत असतात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज श्याम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल डावखुरा फलंदाज किशोर. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. एक धीमा बाउन्सर बघायला मिळाला. पूर्णपणे फलंदाज तिथे चकित झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे. पुन्हा एकदा श्याम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र बघूया चांगला फटका बघूया. क्षेत्ररक्षक झेपवतोय. दिलीप आहे तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर. 14 धावांची भागीदारी. सलामीची जोडगोली खेळपट्टीवर पाहतोय. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 14 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. उमेश याने किशोर याने चांगला खेळ बघायला मिळते त्यांच्या माध्यमातून. श्याम पुन्हा एकदा सज्ज होताना 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्री वेताल कोपर या संघाला पाहतोय. शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 16. किशोर याने आतापर्यंत एकूण 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. वैयक्तिक 8 धावांवर खेळते आणि 4 वेळा त्यांनी दुहेरी धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर उमेश याने आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 1 चौकाराचा समावेश आहे. खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर. श्याम सज्ज होतोय. 5 ते 6 पावलांचा छोटासा रनअप. चांगला फटका बघूया. चेंडू मात्र चाललोय तो
फाईन फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव संख्येवर संतुष्ट फलंदाज. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 37. लक्ष्य 46 धावांचे आहे. 17 धावा धावपलकावर आहेत. सॉरी 17 धावा धावपलकावर आहेत. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहतो आपण श्री वेताल कोपर या संघाला. पुन्हा एकदा श्याम आता मात्र अँगल चेंज करते. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. पुढे येऊन शॉर्ट आर्म पुल केलेले आहे. बघूया पहिली धाव पूर्ण करते. क्षेत्ररक्षक झेपावते चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद. पहिला फलंदाज बाद होते श्री वेताल कोपर या संघाचा. धावबादच्या रूपाने उमेश. एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा मोह तिथे आवरता आलेला नाही आणि फलस्वरूप दुसरी धाव घेताना धावचित बाद झालेला आहे. उमेश याने आपल्या संघासाठी तब्बल 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. तर 18 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. 18 धावांची चांगली भागीदारी बिल्डअप झाली होती. शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. दुसऱ्या षटकातील बघूया. 18 धावा धावपलकावर आहेत. अजून 28 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू आणि 28 धावा. शेखर नवीन फलंदाज. दी वॉल ऑफ श्री वेताल कोपर 40+. पण शेखर याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील संघाला. शेखर याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत पण संघ खूप अडचणीमध्ये आहे. अशा सिच्युएशनला बघूया संघाला कठीण परिस्थितीमधून बाहेर काढावं लागेल. जरी या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर 13 चेंडू मध्ये 28 धावा कुठून काढाव्या लागतील. चेंडू मात्र स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलेला स्ट्रेट फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 6 धावांसाठी षटकार. शेखर याचा हा ब्रँडेड सिक्सर बघायला मिळते. डाऊन दी ग्राउंड शॉट खेळला होता. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 24. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 24. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 22. शेखर याच्या बॅट बरोबर मधोमध चेंडूला घेतला होता. स्वीट वॉइस आला. स्ट्रेट फटका खेळला. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता आणि बरोबर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतला होता आणि फेकून दिला होता. अगदी स्ट्रेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा दमदार षटकार बघायला मिळाला. आता मात्र शेवटची 2 षटक बाकी आहेत. धावांची आवश्यकता आहे 22. पण जोपर्यंत खेळपट्टीवर शेखर राहील तोपर्यंत धोक्याचा इशारा असेल तुझ्या अनुमान गोवे या संघाला. सूर्यकांत दादा पाटील वीर तानाजी दापोडे 40+ या संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत. आपलं हार्दिक स्वागत व्यासपीठावर. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होताना बॉलिंग मार्कवर दिलीप. दोन्ही संघांना इथून मी तर म्हणेन समान संधी आहे सामना जिंकण्याची. पण बघूया कोण विजय प्राप्त करते ते. शेवटी क्रिकेट आहे.
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 22. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करताना पाहतो आपण दिलीप याला. चेंडू मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. जसे चेंडू डॉट जातील तस तसा दबाव प्रेशर येईल दुसरी वेताल कोपर या संघावर. ह्या उलट चौकार किंवा षटकार आला तर दबाव बघायला मिळेल तो जय हनुमान गोवे संघाकडे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी आता मात्र करताना. 10 चेंडू बाकी आहेत. धावांची आवश्यकता आहे 22. आता मात्र निश्चितच धावांसाठी संघर्ष करताना झगडताना पाहतोय खेळपट्टीवर. फलंदाज स्ट्रगल करताना पाहतोय आपण किशोर याला. तब्बल 9 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे आणि खेळतोय वैयक्तिक 10 धावांवर. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. लगातारचे 3 चेंडू डॉट बॉल टाकलेले आहेत आणि दिलीप एक संघातील हुकमी एक्का जय हनुमान गोवे या संघाचा गोलंदाज आहे. पण खर तर स्ट्राईक शेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. पुढे येऊन स्टेपाडून खेळलेल्या उंच उडी हाय जम्प मारून शॉट केला होता. राजू झपावतोय. पायाने चेंडूला अडवलेला आहे. दुसरी धाव पूर्ण करणे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 3 धावा पूर्ण करते. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते किशोर द्वारा. बघूया हा न होताना तिथे. फक्त 3 धावा मिळतील आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावबलकर 27. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आता मात्र स्ट्राईकवर शेखर ज्याने षटकारांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. शेखर श्री वेताल कोपर या संघाचा ट्रम्प कार्ड स्टार खेळाडू आहे. आता मात्र भरपूर अपेक्षा असतील त्याच्याकडून कारण चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 19. चेंडू बॅटच्या चेंडू टाकला होता. वेगाने चकित केलेला आहे शेखर याला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता 19. ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला सामन्यामध्ये चुरस शेवटच्या षटकामध्ये बघायला मिळेल. चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतो. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच संतुष्ट शेखर. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 28. शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे ती श्री वेताल कोपर या संघाला. 6 चेंडू आणि 18 धावा. पण दिलीप याने काय गोलंदाजी केलेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. कंट्रोल बॉलिंग बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये उल्हास याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. श्याम जगताप याने धावा खर्च केल्या 12. आणि आता मात्र शेवटचं निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज चंदू. आव्हान खूप कठीण आहे कारण 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. शेखर याला इथून धाडसी आणि साहसी खेळ करावा लागेल. हिम्मत दाखवावी लागेल. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच आहे किंमत आणि तशाच प्रकारचा त्याला खेळ करून दाखवावा लागेल. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 18.
चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, जागेवरूनच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र दबाव बघायला मिळते फलंदाज शेखर याच्यावर, पण दबावाला झुगारून इथून खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा चंदू, मिस टाइम फटका बघूया. स्वतः गोलंदाज झेपावते चंदू, जज करता आला नव्हता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फक्त 2च धावांवर संतुष्ट फलंदाज शेखर. धावसंख्या धावपलकावर 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 16. एक मोठा फटका सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करू शकते. चांगला फटका आहे बघूया, भिरकावून दिलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, 6 रन्स. आता मात्र या षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण केलेली आहे. धावसंख्या धावपलकावर 36. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहतो आपण शेखर मात्र अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. त्याने 2 उत्तुंग षटकार ठोकलेले आहेत. 3 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 3 बॉल लेफ्ट एंड 10 रन्स टू नीड श्री वेताल कोपर. अब गेंदे बची है 3 और जीत के लिए कुल रन चाहिए 10. दमखम आहे या फलंदाजामध्ये. निश्चितच अतिशय रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. पण आपण जर विचार केला तर थोडस पारड जड वाटते ज्या अनुमान गोवे या संघाचं. पण शेखर जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा पल्लवित असतील त्या श्री वेताल कोपर या संघाच्या. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. चंदू पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्क वर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करणार आहे. सामना करेल फलंदाज शेखर. फलंदाज धावचित बाद होतोय. मन की विकेट. दुर्दैवीरित्या धावचित बाद झालेल्या निश्चितच मन की विकेटच्या स्वरूपामध्ये. इथे बघा याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. फलंदाज धाव घेण्यासाठी पुढे सरसावला आणि गोलंदाज ऍक्शन होण्याच्या अगोदरच एष्टा उद्ध्वस्त गेल्या. मन की विकेट बाद होते किशोर. आता मात्र दोन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि कंपल्सरी 10 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये वादळ आहे पण शेखर नावाचं वादळ देखील मैदानाच्या आतमध्ये. संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेले आहे. 2 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू देखील काउंट झालेला आहे. आता मात्र निश्चितच पुन्हा एकदा सज्ज होताना चंदू बॉलिंग मार्क वर. चेंडू बॅट होता. निश्चितच निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आता मात्र निश्चितच
विजयाकडे आगेकूच करताना हनुमान गोवे या संघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण शेवटचा एक चेंडू आणि कंपल्सरी 10 धावांची आवश्यकता आहे. एखादा नो बॉल किंवा व्हाईट बॉल टाकला नाही तर निश्चितच विजय मात्र साजरा होऊ शकते आणि षटकार शेखर याच्या बॅट मधून निश्चितच 4 धावांनी पराभूत झालेले आहे श्री वेताल कोपर. हार्ड लक, टफ लक आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे तिच्या हनुमान गोवे या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. निश्चितच सामनावीर आहे दिलीप, ज्याने 21 धावांची तुफानी खेळी साकारली, म्हणून सामनावीर ज्या हनुमान गोवे या संघाचा दिलीप